शिंदेच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैशांचं वाटप, ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा हा गंभीर स्वरूपाचा आरोप। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बागा आणल्या, शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे होते, वैभव नाईक यांचा हा गंभीर आरोप। पैसे वाटल्याचा आरोप दरवेळेस होतो, त्याकडे लक्ष देण्याची काही जास्त गरज नाही, ही निवडणूक एकतर्फी होणार हे नक्की, वैभव नाईक यांच्या आरोपांना अब्दुल सत्तार यांचं हे प्रत्युत्तर। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यामध्ये धडकले। जवळपास पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याची माहिती, भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणे यांचा हा आरोप। ज्या गाडीमध्ये पैसे आढळले त्या गाडीवरती आणि त्यातील लोकांवरती कारवाई करणार अशी डीवायएसपी यांनी माहिती दिली। शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची ही माहिती। कारमध्ये असलेले सर्वजण भाजपचेच पदाधिकारी आहेत, एक तालुका प्रमुख तर एक भाजपचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, आमदार निलेश राणे यांची माहिती। जामखेड या ठिकाणी भाजपने गुंडांच्या घरामध्ये उमेदवारी दिली, जामखेडमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचा रोहित पवार यांचा हा आरोप। भाजप आणि शिवसेनेकडून पैशांचं वाटप झाल्याचा रोहित पवार यांचा आरोप। बुलढाण्यामध्ये 2 बोगस मतदार पकडले, प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेतील ही घटना, दुसऱ्याच्या नावावरती मतदान करण्यासाठी हे आलेले होते। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान होत असल्याचा काँग्रेस उमेदवार दत्ता काकास यांचा आरोप, तर ग्रामीण भागातून खासगी वाहनातून मतदार आणले जात असल्याचा काँग्रेस उमेदवाराचा आरोप। हिंगोलीमध्ये बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रात संतोष बांगर यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी, मतदान केंद्रात बांगर यांच्या सूचना, बटन दाबताना महिलेला बांगर यांनी केल्या सूचना। साताऱ्याच्या म्हसवड या ठिकाणी काल रात्री भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गाडीची तपासणी करून या कारणावरूनच गोंधळ झाला। जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार धक्काबुक्की झाल्याचाही करण्यात आलाय आरोप। बदलापूरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पश्चिम गांधी नगर टेकडी परिसरामध्ये राडा झाल्याची माहिती, पोलीस घटनास्थळी पोलिसांनी गर्दी पांगवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सीमांकन प्रक्रिया वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं आता फेटाळली। निवडणुकांना विलंब होईल अशी याचिका विचारात घेणार नाही, याचिका फेटाळताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाची टीका, निखिल कोळेकर यांनी दाखल केलेली ही याचिका। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल, सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात आव्हान, नागपूर खंडपीठात 10:30 वाजता सुनावणी होणार, राज्य निवडणूक आयोगानं कोर्टात हजर राहावं असे खंडपीठाचे निर्देश। उद्या जाहीर होणारे नगर परिषद आणि नगरपंचायती यांचे निकाल पुढे ढकला, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल, 21 डिसेंबरला एकत्र निकाल जाहीर करा, याचिकेतून मागणी। निवडणूक आयोगाची निकालावर भूमिका नेमकी काय असते हा कोर्टाचा सवाल, तर दुपारपर्यंत आयोगाकडून आता या संदर्भातलं उत्तर सादर केलं जाईल। सांगलीतील आष्टामध्ये आता मतदानाच्या पार्श्वभूमीवरती भानामतीचा प्रकार केल्याची चर्चा रंगली आहे। रस्त्यावरती अनेक ठिकाणी भंडारा, लिंबू टाकल्याचा प्रकार घडलाय, एका उमेदवाराकडून हा प्रकार करण्यात आला अशी चर्चा आहे। नाशिकच्या भोगूर नगर परिषद निवडणुकीवेळी सेनेच्या शांता गायकवाड यांचं नावच आढळलं नाही, त्यामुळे गोंधळ झाला। उमेदवाराचंच नाव मतदार यादीमध्ये आढळत नव्हतं, त्यामुळे मतदान केंद्रावरती गोंधळ। अकोटमध्ये निवडणूक प्रशासन आणि नगरपालिकेने दिलेल्या वोटर स्लिपमध्ये मतदानाच्या सुरुवातीची वेळ 10 वाजताची, राज्यभरात सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 ची वेळ असताना अकोटमध्ये 10 वाजताची वेळ दिल्यानं मतदारांना गोंधळ। बुलढाण्यातल्या खामगाव या ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप, प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची ही कारवाई। बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवरती आरोप, दुचाकीच्या डिक्कीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ देखील झाला व्हायरल, दरम्यान तपासात कुठलीही रक्कम आढळली नाही अशी पोलिसांची माहिती। बुलढाण्यामध्ये उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा आरोप, निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लागलंय सर्वांचं लक्ष। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचा आमिष दाखवल्याचा काँग्रेसचा आरोप, भाजप उमेदवार अमोल चिल्लावारांचे वडील पांडुरंग चिल्लावार पैसे वाटप करत असल्याचा आरोप, भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ देखील झाला व्हायरल।
वर्ध्यात बोहल्यावरती आता चढण्यापूर्वीच नवरदेव मतदानासाठी पोहोचलेला आहे. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव आहे. पुलगाव या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवानं आपला मतदानाचा हक्क बजावलाय. पुण्याच्या भोरमध्ये मतदार प्रक्रिया ही आता सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन टेबलची पूजा करण्यात आली. ईव्हीएम मशीन टेबलची हळद कुंकूने पूजा केल्याचा प्रकार समोर आला. भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्र 9 वरील हा प्रकार आहे. सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली. मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडत मतदान केलं. भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनी मतदान केंद्राची थेट पूजा केली. कोल्हापूरमध्ये पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. हसन मुश्रीफ मतदान केंद्रावर यानंतर दाखल झाले, तर मतदान केंद्रावरती पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाल्याचं कळताच हसन मुश्रीफांनी मतदान केंद्रावरती जात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.